एका माणसाने आपलं सगळं आयुष्य पत्नीच्या स्वप्नासाठी समर्पित केलं. स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता फक्त तिचं भविष्य उजळण्यासाठी तो धावत राहिला. आणि अखेर जेव्हा तिचं आयुष्य प्रकाशमान झालं तेव्हा तिनेच त्याच्या आयुष्याचा अंधार केला. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आरोपी स्टीफन राजने समाजसेवेसाठी दिवस रात्र मेहनत घेतली. लोकांच्या समस्या सोडवत त्याने आपली एक विश्वासार्ह ओळख तयार केली. ही प्रतिमा त्याने स्वतःसाठी नव्हे तर आपल्या पत्नी गोमती राजसाठी उभी केली होती, कारण त्याची एकच इच्छा होती, तिला नगरसेविका बनवायचं. त्या इच्छेसाठी त्याने संपूर्ण जबाबदारी उचलली आणि शेवटी पत्नी नगरसेविका बनली. पण जेव्हा गोमती पदावर कार्यरत झाली तेव्हा ती बदलू लागली. सत्तेचा माज तिच्या वागणुकीत उतरू लागला आणि तिने शहरातील एका श्रीमंत नगरसेवकाशी अनैतिक प्रेमसंबंध सुरू केले. काही दिवसात तिचं वागणं पूर्णपणे बदललं. ती VIP सारखी वागू लागली आणि नवऱ्याची किंमतच उरली नाही. गोमती कदाचित विसरली की तिला हे पद मिळवून देणारा स्टीफनच होता. त्याला सगळं कळत होतं, पण तो वेड्याचं सोंग घेत गप्प बसला, कारण त्याच्या मनात एक भयंकर कट तयार होत होता. अखेर 2 जुलै रोजी तामिळनाडूच्या आवळी शहरात स्टीफनने गोमतीला तिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये पाहिलं आणि तो बाहेरच थांबला. पण त्याचा हेतू केवळ पकडण्यापुरता नव्हता, तो तिला शिक्षा देण्यासाठीच तिथे आला होता. प्रियकरासोबत बाहेर येताच स्टीफन तिच्यासमोर उभा ठाकला आणि त्याच्या रागाने घाबरून प्रियकर पळून गेला. त्यानंतर स्टीफनने भर दिवसा लोकांनी भरलेल्या भागात गोमतीवर धारदार चाकूने वार केले, एका मागोमाग एक, इतके की ती जागीच ठार झाली. बायकोच्या रक्ताच्या थारोळ्यातून स्टीफन सरळ पोलीस स्टेशनला गेला आणि स्वतः जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. गोमती ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत होती, त्यामुळे तिचा खून संपूर्ण तामिळनाडू आणि देशभर चर्चेचा विषय बनला. आजची घटना आपल्या समाजातील एका धक्कादायक सत्याकडे आपलं लक्ष वेधते. अनैतिक संबंध ही फक्त वैयक्तिक चूक नाही, तर ती एक जीवघेणी सामाजिक विकृती बनत चालली आहे. प्रेम, नातेसंबंध आणि विश्वास या 3 आधारस्तंभांवर वैवाहिक आयुष्य उभं राहतं. पण जेव्हा यातल्या कोणत्याही आधाराला तडा जातो तेव्हा त्याचा शेवट भयंकर असतो. कधी डिवॉर्स, कधी डिप्रेशन, तर कधी थेट खून. कोणत्याही नात्यात संवाद, संयम आणि विश्वास आवश्यक आहे. आपल्या भावना कोणाच्या जीवाशी खेळतील याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण एका व्यक्तीचा विश्वासघात कधीकधी दुसऱ्याच्या आयुष्याचा शेवट ठरतो. म्हणूनच नात्यांमध्ये प्रामाणिक राहा आणि इतरांच्या भावना, त्यांचं प्रेम, त्याग आणि कधीकधी त्यांची वेदनाही समजून घ्या. समाज सुरक्षित होईल तेव्हा जेव्हा माणूस स्वतःपासून प्रामाणिक होईल. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.